मी डॉक्टर दीप्ती वाघमारे, MLA सेलिब्रिटी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे का, हिंदू संस्कृतीमध्ये ना 16 संस्कार असतात। पहिला संस्कार म्हणजे गर्भसंस्कार, जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा होतो, आणि शेवटचा म्हणजे अंत्यसंस्कार। आता संस्कारांबद्दल बोलतोच आहे, तो बप्पू काळे म्हणाले होते संस्कारना महाविद्यालयांमध्ये नाही मिळत, महाविद्यालयात फक्त हुशारी मिळते, संस्कार वास्तूमध्ये होतात। पण आता आपण सगळेच वास्तूंपासून काम करतोय, म्हणजे वर्क फ्रॉम होम करतोय। जेव्हा पेरेंट्स, ग्रँड पेरेंट्स सगळे बिझी असतात, संस्कार मिळतील तरी कुठून? डोंट वरी, संस्कार आता फक्त घरीच नाही तर ते व्हर्च्युअल झाले। तुम्ही भारतात असा किंवा जगामध्ये कुठेही असा, संस्कारांपासून तुम्ही दूर राहणार नाही। भाषा असो, उच्चार असो, संस्कार वर्ग असो, आणि अशाच कितीतरी शिकवणी आपल्याला मिळणार आहेत लिटरली ऑन क्लिक ऑफ फोन और लॅपटॉप। आणि आजची आपली गेस्ट ह्याच्यामधली महारथी आहे। वेलकम टू टुडेज शो सायली। थँक्यू सो मच। सायली दहिफळकर या मूळतः औरंगाबादच्या आहेत, पण त्यांनी पूर्ण जगावर कब्जा केलाय असं म्हणायला हरकत नाही। त्यांच्या सर्व्हिसचं किंवा ब्रँडचं नाव आहे सायलीज फन लर्निंग। सायलीज फन लर्निंग बद्दल काही सांगणार आपण? येस, तर नावामागे असं फारसा काही पूर्वनियोजित विचार नव्हता। ॲज अ पर्सनल ब्रँड म्हणून पण माझं नाव जावं असं पण काही नव्हतं, पण प्रचंड प्रतिसादामुळे ऑटोमॅटिकच सायली हे नाव मिळालं। आणि शिकवण्याची पद्धत फन लर्निंग असल्यामुळे माझ्या ब्रँडचं नाव सायलीज फन लर्निंग असं झालं। वाव, लवली। सायली, मला विचारावं असं वाटेल, टीचिंगची पहिल्यापासूनच आवड होती का, आणि सायलीज फन लर्निंगचा प्रवास कसा सुरू झाला? मला पहिल्यापासूनच लहान मुलांमध्ये रमायची पहिल्यापासूनच आवड आहे। आज मला 2 मुली आहेत, पण मी त्यांच्या लहान मुलांच्या ग्रुपमध्येच असते। सेकंड थिंग, प्रवास असा झाला, माझं लहानपण पूर्ण एकत्र कुटुंबामध्ये गेलं। माझ्या लहानपणी मला सकाळी लवकर उठणे, स्वतःची कामे स्वतः करणे, मोठ्यांचा आदर करणे, प्लस संध्याकाळी शुभम करोती म्हणणे, अशा गोष्टी मला आपसुकच म्हणजे मला अंगभूतच झाले। आणि मला वाटायचं की माझी मुलगी पण असं वागावं, तिच्यावर पण चांगले संस्कार व्हावेत। त्यामुळे मी तिच्यासोबत 4 मैत्रिणींना जमा करून या संस्कार वर्गाची सुरुवात केली। आणि अतिशय छान प्रचंड प्रतिसादामुळे मला या संस्कार वर्गाचं व्यावसायिक रूप प्राप्त झालं। वाव, लवली। नाव यू आर टॉकिंग अबाउट व्हर्च्युअल किंवा ऑनलाईन संस्कार वर्ग, ही काय कॉन्सेप्ट आहे आणि ही एक्झॅक्टली कधी सुरू झाली? आता ऑनलाईन संस्कार वर्ग ही एक्झॅक्टली मार्च एंडिंग, ज्यावेळी पहिला कोविड आपल्याला पहिली लाट सुरू झाली, तेव्हा मार्च एंडिंग पासून मी स्टार्ट केलं। त्यानंतर एप्रिलमध्ये माझ्याकडं 9 स्टुडंट होते। जून पासून माझ्याकडे 50+ स्टुडंट आले, ओनली बिकॉज ऑफ रेफरन्स। वाव, सुपर। म्हणजे कोविड सारख्या वेळेमध्ये ही सगळ्यांना इन्स्पायर ठेवण्यासाठी, मोटिवेटेड ठेवण्यासाठी सायलीने या मार्गाचा अवलंब केला, आणि रिअली हॅट्स ऑफ टू दिस थॉट अँड दिस कॉन्सेप्ट एज वेल। सायलीज फन लर्निंगचा प्रवास आपण असाच पुढे नेऊयात, आणि सायलीला विचारूयात तिचा एक अमेझिंग प्रश्न। सायलीज फन लर्निंग यांचं बिझनेस मॉडेल काय आहे? एक्झॅक्टली व्हॉट इज सायलीज फन लर्निंग? आता बिझनेस मॉडेल हे ऑनलाईन लाईव्ह आणि ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध आहे। कोविडच्या नंतर मी ऑनलाईन स्वरूपात घेतलं, पण त्याआधी माझे ऑफलाईन पण क्लास सुरू होते। ओके, ऑफलाईन क्लासेस पेक्षा असं वाटतंय का की ऑनलाईनला जास्त रिस्पॉन्स मिळतोय? येस, म्हणजे ऑनलाईनला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, मी म्हणेल खूप बेटर मिळतोय। आणि यामध्ये मला सगळ्या ठिकाणची मुलं भेटतात, इवन आउट ऑफ कंट्री पण माझ्याकडे जॉईन झालेली मुलं आहेत। वाव, टू बी व्हेरी फ्रँक, संस्कार वर्ग हा शब्द महाराष्ट्रीयन लोकांना खूप परिचित आहे, परंतु काही असे लोक आहेत आपल्यासोबत ज्यांना कदाचित हा शब्द माहीत नसेल। त्याबद्दलही आपण सायलीला विचारूया, आणि त्याचबरोबर ह्या प्रवासामध्ये आलेल्या सगळ्या अडचणी कशा होत्या आणि तिने त्याच्यावर कशी मात केली। सो माय फर्स्ट क्वेश्चन टू विल बी, संस्कार वर्गांमध्ये तू काय घेतेस, काय शिकवतेस, कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं मुलांना, आणि दुसरं म्हणजे काय काय अडचणी आल्या सायलीज फन लर्निंगचा जेव्हा स्थापना झाली, त्याचा प्रवास पुढे गेला तेव्हा? अच्छा, तर संस्कार वर्ग म्हणजे फक्त जुन्या पारंपरिक पद्धतीने श्लोकांचं पठण नाही, तर माझा संस्कार वर्गाचा सिलेबस मी असा डिझाईन केलेला आहे की जिथे लहान मुलांना त्यांचा सगळा सर्वांगीण विकास होईल या पद्धतीने मी माझ्या संस्कार वर्गाची रचना केलेली आहे। यामध्ये सगळ्याच गोष्टी मी मुलांच्या स्टेज डेअरिंग पासून त्यांच्या बिहेवियर पर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये चेंज होईल अशा गोष्टींचा विचार करून माझा संस्कार वर्ग बनवलेला आहे। तर सेकंड थिंग, आता ऑनलाईन असताना थोडेसे चॅलेंजेस मला आले की मुलांचा टाइम स्पॅन, अटेन्शन लहान मुलांचं खूप कमी असतं,
आणि त्या मुलांना गुंतून ठेवणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग वर्क होतं सुरुवातीला, पण हळूहळू त्यावर मी मात केली आणि आता या स्टेजला येऊन मी पोहोचले की माझा क्लास अल्टरनेट डेज असतो. प्रत्येक बॅच मी डेली नाही घेऊ शकत. अल्टरनेट डेज असताना मुलं 15 मिनिट्स बिफोर माझ्या क्लाससाठी रेडी होऊन बसतात. दे आर जस्ट वेटिंग फॉर मी अँड दिस इज हे खूप माझ्यासाठी उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे मी ही गोष्ट अजूनच आवडीने करते. वाव, लवली. संस्कार वर्गांची जेव्हा आता आपण बाट छेडलीच आहे, एक सुभाषित आठवतंय मला इथे. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठता, न शोभते सभामध्ये हंस मध्ये बको यथा. सॉरी मी काय मिस्टेक्स केले असतील तर सायली, पण ह्या श्लोकाचा अर्थ असा होतो, मी एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगेन की तुमच्या मुलांना जे जे नेसेसरी एज्युकेशन आहे, जे जे नेसेसरी संस्कार आहेत ते द्या, नाहीतर आजच्या रेसमध्ये ते आउटस्टँडिंग राहणार नाही, ते मागे पडतील. त्या श्लोकामध्ये असं म्हणलं जातं की हंसांच्या ग्रुपमध्ये ते बदकासारखे राहतील, याचाच अर्थ ते मागे पडतील, अनकॉन्फिडंट राहतील. राईट सायली? सो ह्या सुभाषिताचा, आपल्या संस्कृतीचा आदर करत आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की सायलीने आतापर्यंत किती स्टुडंट्सला ट्रेन केलेलं आहे. अँड आय बिलीव्ह नॉट जस्ट महाराष्ट्र, नॉट जस्ट इंडिया, शी हॅज स्टुडंट्स ऑल ओव्हर द ग्लोब. राईट सायली? कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट. थँक्यू. सो आपण आता जाणूया इनर कोर जे आहे सायलीज फन लर्निंगचं, की कुठे कुठे त्यांच्या स्टुडंट्स आहेत आणि कसे कसे अनुभव येतात, काही गोडकटू अनुभव आहेत का? तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात तर आहेच, बट आउट ऑफ इंडियामध्ये पण मुलं खूप आवडीने करतात. अजून मला डिमांड आहे, पण बिकॉज ऑफ टाइम ॲडजस्टमेंट मी त्यांच्यासाठी बॅचेस नाही घेऊ शकत. तर मी अजून एक संधी त्यांच्यासाठी आणलेली आहे की ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपात त्यांच्या टाईमनुसार ते आपला कोर्स करू शकतात. आणि सेकंड थिंग म्हणजे गोड अनुभव म्हणाल तर हा सगळा प्रवास माझा अतिशय सुंदर आहे. म्हणजे याला मी काही शब्दामध्ये नाही वर्णन करू शकत. सेकंड थिंग म्हणजे या प्रवासाला मी लागल्यापासून मुलांमध्ये 99.99% मुलांमध्ये पॉझिटिव्ह बदल आहेत. आपण म्हणतो ना कधी मध्ये आपलं 19-20 होतं, तसं पण माझ्या बॅचेसमध्ये होत नाही, नंबर ऑफ बॅचेसमध्ये होत नाही. आणि बॅड अनुभव म्हटलं तर तसा तर मी जास्ती नाही सांगू शकत, पण 1-2 अपवाद वगळता मी मी कोर्स जो डिझाईन केला तो अतिशय विचार करून डिझाईन केला की बाबा आपली पुढच्या पिढीला, कारण मला पण मुलगी आहे, त्या सगळ्यांच्या दृष्टीने त्यांची सर्वांगीण विकास कसा होईल असा मी कोर्स डिझाईन केला. आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे सेम टू सेम कोर्स फक्त नेम चेंज करून तो ॲज इट इज कॉपी केला गेला. त्यामुळे मला तेव्हा कळाले की अरे इथे पण टीचर ट्रेनिंगची गरज आहे. त्यामुळे मी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपात पण सुरू केलेलं आहे. वाव, लवली. सो प्लॅजरिझम तिने ऑलरेडी अनुभवलेला आहे, पण सायलीज फन लर्निंगचा हा जो आतापर्यंतचा आखाडा आहे, त्यांचा ग्रोथ चार्ट आहे, खूप छान आहे. मी स्वतः सायलीबद्दल जेव्हा बोलले, तिच्या पेजेसवर व्हिजिट केलं, तेव्हा ऍक्च्युली कळालं की हे काम खूप इझी नाहीये. झूमवर येऊन नुसतं सेशन द्यायचं नाहीये. जस्ट इमॅजिन तुमच्यासोबत एक 50 छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांना प्रत्यक्षपणे तर तुम्ही हँडल नाही करू शकत. यू कॅन आस्क ऑल द टीचर्स किंवा प्री प्रायमरीचे टीचर्स असतात, त्यांना तुम्ही विचारू शकता. पण ह्या मॅम त्यांना दुसरीकडे बसून फक्त एका कॅमेऱ्याच्या साह्याने वेन दे आर कनेक्टेड त्यांना छान रिलॅक्स करतात. शी डझंट डेफिनेटली कंट्रोल देम, पण ती त्यांच्यासोबत इतक्या सहजतेने वावरते. आणि तिचे सगळे स्टुडंट्स दे स्पीक सो हायली अबाउट हर. मी खूप सारे टेस्टिमोनियल्स पाहिलेत, वाचलेत तिच्या पेजवर. हॅलो, माझं नाव अनुश्री पत्की, मी मुंबईवरून आहे. गेले 1.5 वर्ष मी MLA ची मेंबर आहे. MLA मध्ये बाकीचे खूप मेंबर्स आणि त्यांचे प्रोडक्ट्स रिव्ह्यू करताना मला सायली दहिफळकर चे शुभसंस्कार क्लासेसबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. त्यांच्या मुलीचे व्हिडिओज आणि इतर मुलांचे व्हिडिओज बघून मला माझ्या स्वतःच्या मुलीसाठी त्यांचे क्लास लावावेसे वाटले. माझी मुलगी अद्विका पत्की त्यांच्याबरोबर गेल्या 1 वर्ष असोसिएटेड आहे. ती 4.5 वर्षापासून त्यांच्याकडे शुभसंस्कार क्लास करते. त्यांच्या शुभसंस्कार क्लासमध्ये सगळे श्लोक, स्तोत्र आणि त्याच्याबरोबर इतर गोष्टीही जसं मेमरी गेम किंवा कॉन्सन्ट्रेशन गेम्स असेही ती शिकते. आणि त्याच्यामुळे माझ्या मुलीत खूप खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. तिचं मेमरी इम्प्रूव्ह झालेली आहे, प्लस कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह झालेलं आहे. आणि आता ती आधी इंट्रोवर्ट होती आणि आता ती भरपूर प्रमाणात एक्स्ट्रोवर्ट होऊन सगळ्या गोष्टीमध्ये तिला पार्टिसिपेट करायचं असतं.
शुभसंस्कार क्लासेसमुळे माझ्या मुलीच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये खूप फरक पडला आहे. आणि त्याबरोबर सायली मॅम बरोबर ती फोनिक्स आणि ॲबेकसचेही क्लासेस करते. फोनिक्सही ती खूप चांगलं शिकवते. तिच्या बेसिक आणि ॲडव्हान्स लेवल फोनिक्समुळे माझी मुलगी आता 5 इयर्सची असूनही ती स्टोरी बुक्स वगैरे खूप व्यवस्थित वाचू शकते. आणि ॲबेकसची रुची तिला 4.5 वर्षापासून लागली. त्यांच्याबरोबर तिने ज्युनियर लेवल ॲबेकस क्लिअर करून तिला नॅशनल लेवलमध्ये असोसिएटेड प्राईज पण मिळालं आहे. सायली मॅमच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे माझ्या मुलीमध्ये ओव्हरऑल खूप छान डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि आय एम रिअली थँकफुल की मला MLA थ्रू सायली मॅम मिळाल्या आणि माझ्या मुलीच्यासाठी खूप इम्प्रूव्हमेंट झाली. थँक्यू. सायलीज फन लर्निंगला तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा. सायली दहिफळकर फेसबुकवर अवेलेबल आहे. त्या लवकरच त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला सांगतील. तुम्ही कुठेही जगामध्ये असाल तरी तुम्ही त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेऊ शकता. कुठचाही बॅरियर येणार नाही. अँड देन शी हॅज इवन ऑप्शन ऑफ रेकॉर्डेड बॅचेस एज वेल. So even if you miss few sessions or if your time doesn't allow you to attend a session, you can opt for recorded part of it. Okay. Now we are talking about संस्कार वर्ग. So हे फक्त छोट्या मुलांसाठीच आहे का? कोणता एज ग्रुप आपण इथे टार्गेट करतो आहोत? तसं तर संस्कार वर्ग फक्त छोट्या मुलांसाठीच नाहीये, तर मोस्टली एज ग्रुप म्हणाल मुलांसाठी तर 3.5 इयर्स अँड अबाव. पण मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळी संस्कार वर्गातलं माझं एक मॉड्यूल सुरू झालं त्यावेळी 70 इयर्सच्या आजी पण माझ्या क्लासमध्ये जॉईन झाल्या आणि त्यांनी पण मला नंतर एकदम फॅन्टॅस्टिक रिव्ह्यू दिला. त्यामुळे मी पण खुश झाले आणि त्यांनी पण अगदी लहान बाळासारखं येऊन माझ्यासोबत शिकल्या. सो दॅट्स द ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी. वाव, लवली. तुझे आता सायलीज फन लर्निंग बद्दल पुढचे काय प्लॅन्स आहेत? तुझं प्लॅन ऑफ एक्सपान्शन काय आहे? अँड ॲज यू मेन्शन राईट, आय थिंक इन फर्स्ट क्वेश्चन इटसेल्फ फक्त माउथ पब्लिसिटीवर चाललेलं हे काम आहे. आय डोंट थिंक सो शी हॅज पुट मच एफर्ट इन मार्केटिंग बिकॉज ती आय थिंक एक्झिक्युशन मध्ये जास्त एफर्ट लावते आणि ते त्यांच्याशी बोलल्यावर लगेच लक्षात येतं. पण तरीही मला विचारावं असं वाटेल, मार्केटिंग, पब्लिसिटी ह्या सगळ्यासाठी काही प्रयत्न केलाय तू? हो, सध्या माझं चालू आहे आणि सक्सेस पण मिळत आहे त्यामध्ये. तर एक्सपान्शन करणार आहे मी. टीचर ट्रेनिंग देणार आहे. त्यासाठी माझी पूर्णपणे हेल्प असेल. ज्यांना कुणाला त्यांच्या गावामध्ये आपला हा क्लास संस्कार क्लास सुरू करायचा आहे, पुढची पिढी सक्षम बनवायची, संस्कारक्षम बनवायची, त्यांच्यासाठी माझं पूर्ण गायडन्स असेल. आणि सध्या चालूच आहे आणि बाकीचे टीचर काम करतात ते पण छान करतात. तर मला हे पुढे नेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे जेणेकरून आपली पिढी चांगली बनेल. मला संत ज्ञानेश्वरांच्या थोड्या ओवी आठवतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जर तुमच्यातली खळ बुद्धी, तुमच्यातली वाईट बुद्धी जर दूर झाली तर नक्कीच तुमच्या सगळ्यांमध्ये मैत्रित्वाचं नातं निर्माण होईल. वाव, लवली. आणि ह्या कोट सोबत मी अजून एक सांगू इच्छिते. संस्कार वर्ग म्हणलं ना की मी माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगते की कधी कधी असं नाही वा आज मला बोर होत आहे ज्या संस्कार वर्गाला मी जाणार नाही. पण ह्या मॅमचे जे संस्कार वर्ग असतात ते इतके मॉडर्नाइज्ड आहेत. प्लस दे आर स्टील व्हेरी टाईट टू देअर रूट्स. इंग्लिशमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये म्हणा ती कम्फर्टेबली शिकवते आणि सायन्सला धरून चालणारे हे संस्कार वर्ग आहेत. So I think language shouldn't be a barrier for anyone who wants to attend her workshop, attend her संस्कार वर्ग. आणि जे नॉन मराठी लोक आहेत जर त्यांना संस्कार वर्गाबद्दल माहिती नसेल तर मी शॉर्टली पुन्हा एकदा सांगते की तुमच्या मुलांवर लहानपणीपासून वेगवेगळे संस्कार, त्यांचे उच्चार, त्यांची पर्सनॅलिटी, सोशल स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ग्रूमिंग ह्या सगळ्याला पकडून एक संस्कार वर्गाचा सेशन डिझाईन केला जातो. राईट सायली? सो असं अजिबात नाहीये की संस्कार वर्ग इज ऑल अबाउट टीचिंग संस्कृत किंवा धार्मिक गोष्टींशी रिलेटेड. ऑफकोर्स इट्स अ ह्यूज पार्ट ऑफ आवर कल्चर अँड हेरिटेज, बट देर इज मच मोर टू इट. देर आर 100 layers टू ईच वन सेशन डिझाईन बाय सायली. ऑन दॅट नोट सायली, मला अजून एक डीपर प्रश्न विचारावा असं वाटतो. आपल्या प्रेक्षकांकडनं हा प्रश्न डेफिनेटली येणार आहे की व्हॉट वन कॅन एक्सपेक्ट वेन वी एनरोल फॉर युअर सेशन. फॉर एक्झाम्पल, मी आले समजा संस्कार वर्गांसाठी तर मला काय काय करायला मिळेल, काय काय ऍक्टिव्हिटीज असतील? येस, तर ऍक्टिव्हिटीज म्हणजे आपलं तुमचं बाळ अतिशय अस्खलित सगळी स्तोत्र म्हणणार ते तर आहेच, जो आपला मेन पार्ट जे एम आहे ते. सेकंड थिंग मुलांचं स्टेज डेअरिंग.
कसं वाढेल त्याकडे मी बघते. कारण उद्या जर स्कूल सुरू झालं तर मुलं 100 लोकांमधून उठून म्हणतील येस कॅन आय से, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स मी त्यांच्यामध्ये बिल्डअप करते. शिवाय बाकीच्या तर गोष्टीच आहेच, संस्कार म्हणजे की आपण चांगलं वागावं, मुलांनी वेळच्या वेळ सगळ्या गोष्टी कराव्यात, ह्या गोष्टी तर आपसुकच घडून जातात. तर मी वेळोवेळी त्यांना गोष्टीच्या रूपातून या गोष्टी सांगत असते. सेकंड थिंग म्हणजे मी मुलांसाठी वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करते. कधी प्लॅन असतात तर कधी अनप्लॅन्ड असतात. फॉर एक्झाम्पल आता 15 ऑगस्ट 26 जानेवारी यावेळी पण मी मुलांकडून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घेते आणि आपल्या भारतीय सणांविषयी त्यांना चांगली माहिती कळेल या बाबतीत पण मी इव्हेंट्स मॅनेजमेंट करते. वाव, लवली. ऑन दॅट नोट अजून एक गोष्ट सायली बद्दल जी मला प्रकर्षाने जाणवली जेव्हा मी त्यांच्याबरोबर डिस्कशन केलं, त्यांचे संस्कार वर्ग इज लाईक अ इन्स्टिट्यूशन इट सेल्फ. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे क्लास लावून मुलांना अजून बिझी करण्याची अजिबात गरज नाहीये. कॉन्फिडंट लीडर्स तयार करणे, कारण की आजकालच्या जगामध्ये खरंच अनकॉन्फिडंट मुलगा किंवा अनकॉन्फिडंट मुलगी नेहमी मागे राहते आणि त्यांना तो कॉन्फिडंट बूस्ट करण्यासाठी एका पुशची गरज असते, एका हाताची गरज असते, एका सपोर्टची गरज असते. अँड थँकफुली वी हॅव सायली विथ अस, अ लर्नेड पर्सन हू इज व्हेरी व्हेरी अटॅच टू हर रूट येट व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट अबाउट हर सायंटिफिक व्हॅल्यूज एज वेल. सो सायली, ह्या नोटवर मी तुझ्या पुढच्या एका व्हेंचर बद्दल सगळ्यांना सांगू इच्छिते. सायलीज फन लर्निंग इज नॉट अ सिम्पल और इझी ब्रँड नाव. मी जसं म्हणालं सगळीकडे ऑल ओव्हर द ग्लोब सायलीज फन लर्निंग पोहोचलेलं आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आप में भी है वो बात की जे तुम्ही सायली सोबत असोसिएट होऊन काम करू शकत असाल, तर सायली इज ऑल्सो प्रोव्हाइडिंग फ्रँचायझी. लेट्स क्विकली टॉक अबाउट इट विथ सायली. तर फ्रँचायझी मोडमध्ये त्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलं जाणार आहे टीचर लोकांना, आणि मुलांसोबत कसं टॅकल करायचं, ऑनलाईन असू देत ऑफलाईन असू देत, ते दोन्ही पद्धतीने कसं मुलांना टॅकल करतील हे पूर्ण गायडन्स त्यांना माझ्याकडून मिळेल. सेकंड थिंग, फक्त संस्कार वर्गच घेत नाही, कारण स्तोत्र, मंत्र आणि चांगली वागणूक एवढंच पुरेसं नाही, तर आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने जो बेस असतो, आजकाल मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळे सब्जेक्ट आहेत लहान वयापासूनच, ज्युनियर लेवलपासूनच. तर आपलं जे इंग्लिश रिडिंग म्हणा किंवा मॅथ म्हणा, तर त्यासाठी पण मी फोनिक्स आणि अबॅकसचे क्लासेस सुरू केलेले आहेत. तर त्यासाठी पण माझी हेल्प असेल ज्यांना कुणाला ॲज अ टीचर ट्रेनिंग म्हणून हवं आहे त्यांच्यासाठी. वाव, लवली. सो आजकाल ऍक्च्युली इंस्टाग्रामवर रील्सचा जमाना आहे, आणि नॉट जस्ट रील्स, एनिवेज इवन इफ यू गोइंग इन ग्लॅमर इंडस्ट्री, संगीत क्षेत्र किंवा रादर कॉर्पोरेट क्षेत्र, टीचिंग क्षेत्र, ह्या सगळ्या क्षेत्रांसाठी ना बोलणं फार इम्पॉर्टंट आहे. स्पीच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा डायलेक्ट, तुमचा उच्चार, तुमचा लहजा चांगलं असणं खूप खूप आवश्यक आहे. आणि आय गेस सायली ह्याच्यावर खूप भर देते आहे. आणि फ्रँचायझीमध्ये तिने ज्या ज्या रिक्वायरमेंट सांगितल्या त्यात तुम्ही जर फिट इन होत असाल तर डेफिनेटली तिला कनेक्ट करा. सायली ऑपरेट्स फ्रॉम औरंगाबाद, बट शी इज हिअर ऑल ओव्हर द वर्ल्ड. You can connect with her from any geographical location wherever you are at. On that note, सायली, अगेन 1-2 प्रश्न फक्त राहिलेत माझ्या मनामध्ये, की हा प्रवास होत असताना तुझ्या मनामध्ये काही धाकधूक होती का, किंवा व्हॉट इफ इट डझंट वर्क, आणि असा कोणता एक मूलभूत मंत्र आहे जो तुला नेहमी तुझ्या सोबत राहिला, आणि तोच मंत्र आज माझ्या सगळ्या वुमन एंटरप्रेन्युअर्सला तू सांगशील का? येस. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सतत तुम्ही सक्षम करत गेलात स्वतःला, तर तुमचा हा एक्सपिरियन्स हा एनरिचिंग एक्सपिरियन्स असतो, आणि या एक्सपिरियन्स सोबत तुम्हाला मिळणारा मान आणि तुमचा रिस्पेक्ट हा खरंच सुखद अनुभव देणारा असतो. एवढंच मी सांगेन. थँक्यू सो मच MLA टीम ॲडमिन अभिलाषा मॅम, डॉक्टर दीप्ती, दिया, फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. मी एक सांगेल की MLA टीम इज नथिंग बट अन एनर्जी ड्रिंक फॉर अस. So once again, thank you so much from bottom of my heart to MLA team. Thank you. Wow, thank you so much, सायली. मित्रमैत्रिणींनो, सायलीज फन लर्निंग मी पुन्हा एकदा सांगते, प्लीज कनेक्ट विथ हर. त्यांचं फेसबुक पेज आहे, आणि सायली विल बी ऑल्सो पुटिंग डाऊन हर कॉन्टॅक्ट डिटेल्स हिअर. प्लीज गेट इन टच विथ हर इफ यू हॅव स्मॉल किड्स. आणि जर नसतील आणि तुम्हाला टीचिंग मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला सायलीज फन लर्निंगच्या इन्स्टिट्यूशन सोबत स्वतःला जोडून घेण्याची इच्छा असेल, सो दिस इज द ओनली चान्स, बिकॉज शी इज ओपनिंग अप फ्रँचायझीज एज वेल. आणि जगामध्ये कुठेही तुम्ही हे सुरू करू शकता. तुमच्या संस्कारांबद्दल, तुमच्या हेरिटेज बद्दल, तुमच्या संस्कृतीबद्दल, त्याचबरोबर सायन्स,
कम्युनिकेशन स्किल्स, सोशल स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सगळ्या आस्पेक्टवर तुम्हाला काम करावं असं वाटत असेल, सो दिस इज द चान्स टू लर्न फ्रॉम सायली. मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज शी इज अ अमेझिंग टीचर आणि तुम्हाला शिकायला जरूर मिळेल त्यांच्याकडनं. आणि ह्या नोटवर मी या कार्यक्रमाची सांगता करते. थँक्यू सो मच सायली दहिफळकर फॉर ग्रेसिंग टुडे शो. आणि MLA सेलिब्रिटीचा हा प्रवास असाच चालू राहणार आहे. मी पुन्हा भेटते तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.